नमस्कार मित्रांनो, गायकवाड गोट फार्म मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्या शेळ्या रानामध्ये चरण्यासाठी आलेल्या आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं हरभऱ्याचं रान जे खाली झालेलं आहे। तर इथं आपल्या शेळ्या चरण्यासाठी आलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला शेळ्या पण दावण्याचं काम करू आपण। तर चला, तुम्हाला पुरा शेळ्या पण दाऊ आणि थोडंफार काही आपल्या शेळीपालक जे आहे इथे चारण्यासाठी, जे आपल्या गावच्या आसपासचे जे शेळीपालक आलेले आहे, तर त्यांच्याशी आपण थोडासा संवाद करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत, ते काय वेळेला सोडता काय नाही। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। चला तर शेळ्या बघूया। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही सर्व शेळ्या। मित्रांनो, कमीत कमी 150 ते 200 शेळ्यांपर्यंत इथे शेळ्या आहेत, तुम्ही बघू शकता। हे 12 ते 13 मेंबर आहेत इथं। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 150 ते 200 शेळ्या इथं चरत आहे रानामध्ये। एका दिवसामध्ये रान सफा करून टाकतील मित्रांनो ह्या शेळ्या, कारण इथे 12 ते 15 मेंबरांच्या शेळ्या आलेल्या आहेत। जे आपले शेळीपालक आहेत ते कमीत कमी 12 ते 15 व्यक्ती आहे, ते इथं पुऱ्या शेळ्या आणलेल्या आहेत त्यांनी। तर तुम्ही बघू शकता। त्यांना पण आपण विचारू थोडंफार काही माहिती। तर मित्रांनो, हे दिसत आहे आपले एक शेळीपालक, त्यांच्याशी आपण 2 शब्द विचारू, त्यांच्या कितल्या शेळ्या आहे, काय आहे। नाव काय आहे तुमचं? जगदीश गायकवाड। जगदीश गायकवाड। शेळ्या किती आहे तुमच्या? 30 पाहू शकता मित्रांनो, यांच्याकडे 30 शेळ्या आहेत आणि ते सुद्धा या शेळी पालनामध्ये उतरलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही शेळी पालन हा व्यवसाय तुम्ही बघितलाच असेल, तर आताच्या कंडिशन मध्ये खूप मोठ्या लेवलवर काम करत आहे आपली शेळी पालनाचा व्यवसाय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे 30 लहान मोठ्या 30 शेळ्या आहे यांच्याकडे, ते आलेल्या आहेत तिथं। तुमच्याकडे 30 शेळ्या आहेत। कॉंग्रॅच्युलेशन मित्रा। चला तर पुढे बघूया आपण। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पूर्ण शेळ्या 150 ते 200 शेळ्यांपर्यंत इथं शेळ्या आहे मित्रांनो। खूप छान अशा शेळ्या जे हरभऱ्याचे जे हे पडलेले आहे मित्रांनो, खाले घाटे, ते खात आहे। चला पुढे। पाहू शकता मित्रांनो, शेळ्यांची क्वालिटी खूप छान अशा शेळ्या आहे इथे। तर मित्रांनो, पाहू शकता हे एक आपले शेळीपालक इथं पण आहे, आलेले आहे आपले। तुमचं नाव काय आहे? अर्जुन गायकवाड। अर्जुन गायकवाड। तुमच्याकडे शेळ्या किती आहे? 12 मित्रांनो, पाहू शकता यांच्याकडे 12 शेळ्या आहेत। तर तुम्ही पण शेळीपालन करता? हो। तर तुमचे फक्त शेळ्याचा आहे की दुसरा पण काही व्यवसाय आहे? नाही, दुसरा पण व्यवसाय आपला। कोणता? घोडबग्गी। तर मित्रांनो, यांच्याकडे घोडा बग्गी हा पण त्यांचा एक घरचा बिझनेस आहे मित्रांनो। ते लग्न समारंभ करता ते घोडा आणि बग्गी पाठवत असता। तर तुम्ही शेळ्या किती वाजता सोडता? सकाळी शेळ्याचा टाइम आहे 8 ते 11 आणि दुपारचा टाइम आहे 3 ते 7। पाहू शकता मित्रांनो, 8 ते 11 सकाळची वेळ आहे शेळ्यांची सोडण्याची। 8 वाजता सोडल्यानंतर ते 11 वाजता घरी जात असतात। तर संध्याकाळी 3 ला सोडल्या तर ते संध्याकाळी 7 वाजता जात असतात। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही खूप शेळ्या पण आलेल्या आहे। ते पाहू शकता मित्रांनो, आजीची आता वय काय आहे ना, आजी शेळ्या चारण्यासाठी इथं आलेले आहे। पाहू शकता तुम्ही आजीला पण। कमीत कमी 60 ते 65 त्यांची वय आहे, ते शेळ्या चारण्यासाठी इथं आलेले आहे रानामध्ये। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही शेळ्या दावल्या। तर मित्रांनो, तुम्हाला तिथे दिसतच असेल, तिथं पहा जो आपला भुसा आहे हरभऱ्यापासून बनलेला, तो भुसा इथं
तुम्हाला दावत आहे मी. तर पाहू शकता मित्रांनो, हरभऱ्याचा भुसा खूप आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता क्वालिटी पण खूप छान आहे मित्रांनो. शेळ्यांसाठी खूप छान भुसा आहे मित्रांनो. आपण पण घेतलेला आहे मित्रांनो. 2 ते 3 ट्राल्या लावलेला आहे. दुसऱ्या शेतकऱ्याकडे बंदोबस्त केलेला आहे आपल्या शेळ्यांसाठी खाण्यासाठी भुस्याचा. तर आपला हरभरा निघाल्यानंतर त्यांचा तर आपण भरून घेणार आहोत त्या ट्राल्या. तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की द्याल मी भुस्याचा. तर मित्रांनो पाहू शकता इथे असे ह्या वेळेस आता उन्हाळ्याच्या वेळेस हे वावर खाली होत असतात मित्रांनो. इथं खुल्या रानामध्ये शेळ्या खूप छान अशा चरत असतात संध्याकाळच्या वेळी आणि खूप छान अशी शेळी चरत असते मित्रांनो. हाय बी बघा हाय रे इकडे माहित चालू दे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हिला देव शेळी म्हणतात. पाहू शकता मित्रांनो, पुरी बोकडा टाईप शेळी आहे मित्रांनो. जसा आपला ब्रीडर असतो त्या टाईप शेळी आहे मित्रांनो. हे शेळी आहे मित्रांनो, बोकड नाही शेळी आहे. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो हिला देव शेळी असे म्हणतात तिकडं. पाहू शकता मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचं काम करीन. पाहू शकता मित्रांनो, आता त्यांच्या शेळ्या एक ठिकाणी जमा होत आहे. चाललेल्या आहेत शेळ्या. आता त्यांना तहान लागलेली आहे.